या वर्षी सीईटीचे 2 अटेम्प्ट झाले, त्याच्यामुळे शॉकिंग फरक पडणार आहे रँकमध्ये, असं बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतंय आणि मुलं आहेत पॅनिक मोडमध्ये. हे नेहमीच होतं, लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगू का, मी स्वतःहून YouTubeवर असे व्हिडिओ बघितले होते, की जिथं ना मार्क्स व्हर्सेस पर्सेंटाइल एकदम घाबरवण्यासारखे रिझल्ट होते. मी तुम्हाला सांगतो, गेले 3-4 वर्ष मी एनालिसिस केलेलं आहे. माझं गेल्या वर्षीचं एनालिसिस आहे, या वर्षीचं एनालिसिस पण मी करून ठेवलेलं आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे नक्की काय होणार आहे ते. आता सगळ्यात इम्पोर्टंट काय आहे, की मी तुम्हाला सांगतो, जस्ट YouTubeवर सर्च केलं. माझ्या शॉर्ट्समध्ये आपल्या चॅनलवरती लक्षात घ्या. तर मला ना मीच बनवलेला एक व्हिडिओ सापडला, लक्षात घ्या. ओके, मीच तयार केलेला एक व्हिडिओ मला सापडलाय. ओके, इथं सर्च केलं पाहिजे. सह्याद्री ट्युटोरियल सर्च करा. नवीन असेल तर आपलं चॅनल लगेच सबस्क्राईब करा बाळांनो. 2020 पासून आपण व्हिडिओज अपलोड करतोय. 2000 नाही, 3000 नाही, आता 4000 व्हिडिओज आपले अपलोड होतील. लाईव्ह सेशन आपले सुरू आहेत, लक्षात घ्या. त्यात फिजिक्समध्ये आपण एक एक्सपर्ट बनायला लागलोय, एक्सपर्ट. आणि आपल्या एक गोष्ट लक्षात आली, पुस्तकातले प्रॉब्लेम ऍज इट इज सीईटी देत आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, की बोर्ड मधले क्वेश्चन येत आहेत, जेई मधले पण इझी क्वेश्चन सीईटी देत आहेत. पण जर सर आमचा विषय वेगळा आहे, आम्ही दिले सीईटी. ओके, बर. आपल्याला पाहिजेत सांगतो, या शॉर्ट्स मध्ये गेल्यानंतर एक व्हिडिओ मी इथं सिलेक्ट करतोय बरं का. ओके, आणि त्या व्हिडिओ फार पूर्वी म्हणजे फार अगोदर मी ते प्रेडिक्ट केलेलं आहे, मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल. मी तुम्हाला सांगतो, या व्हिडिओमध्ये मी प्रेडिक्ट केलेल्या गोष्टी तुम्हाला दाखवतोय आता. ओके, तुम्ही बघा, लक्षात घ्या, मार्क्स वर्सेस पर्सेंटाइल. आवाज मी बंद करून ठेवतो बरं का, लक्षात घ्या. आवाज नाही तर दिसते ते तुम्हाला दाखवतो मी, की मी गेल्या 3-4 वर्षातलं सगळ्या गोष्टी तो ऑब्झर्व्ह केलेल्या आहेत, लक्षात घ्या, की किती पर्सेंटाइल आणि किती मार्क. 75 प्लस मार्क तर क्लोज टू 90 पर्सेंटाइल मिळालेले आहेत. 85, 94, 84 ला 94 आलाय आमच्या इथं. 88 मार्क आहेत, त्याला 95 पर्सेंटाइल आहेत, लक्षात घ्या. 100 प्लस, अरे मी असं ते वरती नेणार होतो बरं का. ऍक्च्युली त्यात आता काय झालं, ऍक्च्युली येतंय. ओके, म्हणजे 100 प्लसला 98 च्या आसपास पडलेत पर्सेंटाइल. तर 120च्या वेळेस मात्र थोडासा प्रॉब्लेम क्रिएट झालाय, की 120 आणि 130, 99 पाहिजे होते, पण सीईटी सेलनं गोंधळ घातलाय. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बरेचसे व्हिडिओ बघितले असतील, की 138 ला सुद्धा 98.8 पर्यंत पोहोचलाय, जे 99 प्लसच पाहिजे होतं. थोडीशी गडबड झाली, लक्षात घ्या. आणि 160 प्लस म्हणजे सीओपी मिळणारच, हे लक्षात घ्या. आता मुद्दा असा आहे, की हा आपला अंदाज एकदम बरोबर आहे, पण या वर्षी रँकवर काय फरक पडणार? या वर्षीची रँक, मग यासाठी गेल्या वर्षीच्या रँकचा स्टडी केला पाहिजे ना. गेल्या वर्षी 99.9 पर्सेंटाइल असणारे ऑलमोस्ट 300 मुलं होती. 300 मुलं होती. मग मी अभ्यास कसा करतोय, की माझ्याच घरातला स्कोर, माझ्या मुलाचा 174 स्कोर होता. ओके, 2022 ला. ओके, आणि त्याला 99.74 पर्सेंटाइल होते. 99.74 पर्सेंटाइल होते आणि त्याची रँक होती 354. तुम्ही ऑब्झर्व्ह केलं का? 354 इथं 99.9 ला 238 आहे. ओके, 354 ला जरा कमी होणार पर्सेंटाइल, म्हणजे 22, 23, 24 ठीक आहे. पण इथं बघा, एक 101 मुलं वाढलेत, लक्षात घ्या. आणि मुद्दा असा आहे, की मग या वर्षी काय होणार? तुम्हाला काय वाटतंय? एक जस्ट एक्झाम्पल घेऊया. आपण ए या स्टुडंटचं एक्झाम्पल घेऊया, की पहिल्या अटेम्प्टला पॅनिक अटॅक आला. 88च स्कोर झाला. 88च स्कोर झाला. मग तुम्हाला माहिती आहे, आपल्या अंदाजानुसार 88 म्हणजे काय कमी नाहीये स्कोर, लक्षात घ्या. 94 प्लस पर्सेंटाइल होते. ओके, 94, 95 हे ठरलेलंच आहे. अगदी अॅक्युरेट आहे. पण नेक्स्ट अटेम्प्ट मध्ये स्टुडंटचं थोडंसं काउन्सिलिंग केलं. अवघड क्वेश्चन स्किप करा ना, या गोष्टी शिकवल्या. स्कोर 120 प्लस कडे गेला. पण 120 प्लस कडे जाऊन पण पर्सेंटाइल 97 कडे झालेत. ओके, म्हणजे स्कोर झाला इम्प्रूव्ह. झालाय. पण थांबा ना, स्टुडंट बी कडे जाऊया. पहिल्या अटेम्प्टलाच 138 स्कोर होता आणि 98.8 पर्सेंटाइल आले. ओके, मग आता ऑब्व्हियसली जास्त अभ्यास करून अजून स्कोर इम्प्रूव्ह केला असेल का? नाही. नेक्स्टला 96 पर्सेंटाइल आले. म्हणजे पहिल्याला जास्त होते, पण दुसऱ्याला कमी आले. पहिल्याला कमी होते, दुसऱ्याला वाढले. पण मी तुम्हाला सांगतो, ही टॉपची जी मुलं आहेत, इथं कॉम्पिटिशन वेगळ्या लेव्हलला असणार आहे. मी तुम्हाला सांगतो, इथे जे 3000 लिहिलंय ना, 99 पर्यंत 3000, याच्यात किती फरक पडेल? मग चला, जास्त वेळ थांबायला नको, गेस काय करायला नको. मी हे डिलीट करतोय, म्हणजे हे ओपन होईल.
मग आमच्या अंदाजानुसार ओके थांबा. मग माझ्या अंदाजानुसार आमच्या टीमच्या अंदाज टीम कुठला आहे? टेक एस्पायर टीम आहे. प्रदीप सरांच्या इथून हे ऑलरेडी त्यांनी अनालिसिस केलेलंच आहे लक्षात घ्या. 1000 एक वाढतील असा आमचा एक अंदाज आहे. अंदाज आहे लक्षात घ्या. मग या 1000मुळे किती फरक पडणार आहे? किती फरक पडेल? तर तुम्हाला सांगतो इथून इथं जेव्हा थोडं रँक वाढली ना, पण सीओईपी मध्ये सुद्धा सीट्स वाढल्या होत्या. पी-आय-सी-टी सगळ्या ठिकाणी सीट्स वाढणार आहेत. गेल्या वर्षी वाढलेल्या आहेत. पण मी काय म्हणतोय मग पॅनिक अटॅक केल्यासारखं वाटतंय ना. एवढी रँक होय सर, एवढी रँक कारण 2022 ला मगाशी आपलं डिस्कशन चाललं होतं 2022 ला ओके 2022 ला माझ्या एक क्लास मधला स्टुडंट आहे त्याला 93% होतं त्याला सीओपी सिव्हिल मिळालं स्पॉट राऊंड मध्ये आणि जागा शिल्लक होत्या मग 2023 ला आमचा एक स्टुडंट होता त्याला 97% होतं मग तो एक आमच्यासाठी अनुभव होता काय की त्यांच्या पालकांना मी काय म्हणलं होतं 97 आहे सीओपी मिळणार आहे फिक्स मिळणार आहे ओके मिळणार आहे मिळालं पण स्पॉटची शेवटची जागा मिळाली. तो स्टुडंट आता फायनल इयरला गेला लक्षात घ्या सीओएपी मध्ये. मग मेन पॉइंट काय आहे की आता या वर्षी काय होणार? या वर्षी काय होणार? मग ह्याच्यासाठीच तर आम्ही काउन्सिलिंग लॉन्च केलेलं आहे. तुम्ही याच्यात हे 2 नंबर आहेत प्रदीप सरांशी बोल आणि हो एवढं नाराज होऊ नका. सांगावं तर लागतं ना. कसं कळणार? आम्ही जर सांगितलं नाही तर तुमच्यापर्यंत पोहोचणार कसं की आम्ही पण काउन्सिलिंग प्रोव्हाईड केले. गेल्या वर्षीपासूनच केले. गेल्या वर्षी परफेक्ट काउन्सिलिंग झालं होतं. ओके. या वर्षी त्याच्यापेक्षाही परफेक्ट काउन्सिलिंग आहे लक्षात घ्या. एकदम पर्सनलाइज्ड. ओके. पण याच्यावर ज्याला गरज असेल तो कॉल करेल बरं का हे लक्षात घ्या. म्हणजे मला म्हणायचं आहे काय की तुमचा 1 मिनिट घेतला त्याबद्दल मला तुमच्या मनापासून मी सॉरी म्हणतोय. पण मेन मुद्दा आता महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया आपण डिस्कशनला. काय की रँक नक्की किती इम्पॉर्टंट ठरते? शॉकिंगली म्हणूया आपण रँकवर सगळं ठरतंय. होय. रँकवर सगळ्या गोष्टी कळतायत. पर्सेंटाईल छानच आहे 96, 97, 98 पण त्याला किती रँक येते याच्यावर सगळं डिपेंड आहे. आता मी माझं अनालिसिस तुम्हाला मी सांगतो. तुमची जर रँक लेस दॅन 10,000 असेल, लेस दॅन किती असेल 10,000 तर तुम्हाला जे कॉलेज मिळणार आहे ते बेस्ट मिळणार आहे. बेस्टच मिळणार आहे. ओके. तुमची रँक 25,000 पर्यंत जरी असेल त्याच्यापेक्षा खाली, तरी टियर 2 मधलं का होईना चांगलं कॉलेज मिळणारच आहे. ऑब्व्हियसली इथं पण मिळणार आहे आणि इथं सुद्धा. म्हणजे रँक 25,000 आली, 30,000 आली म्हणून घाबरून जायची गरज नाहीये. मागच्या स्लाइडवर जाऊया ना आपण. मागच्या स्लाइडवर जाऊया. रँक 30,000 येते. पर्सेंटाईल 90% आहे लक्षात घ्या. मग 90च्या वरच असणार आहे. त्याच्यामुळं ब्रांच तुम्हाला चांगलीच मिळणार आहे. पण आता सगळ्यात इम्पोर्टंट काय? सगळ्यात इम्पोर्टंट की रँक करायला अजून रँक जे समजणार आहे त्याला अजून वेळ आहे. खूप वेळ आहे. खूप वेळ आहे. मला वाटतं जुलै एंड पर्यंत टाईम टेबल पुढे गेले असं लक्षात घ्या. म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट, फायनल मेरिट लिस्ट. पण त्याच्या अगोदर पुन्हा तोच प्रश्न तुम्ही काल विचारला होता. अरे रजिस्ट्रेशन केलंय का नाही अजून? कुठल्या डॉक्युमेंट्समध्ये इश्यू आहेत का? क्लिअर करा. आजच क्लिअर व्हायला पाहिजे लक्षात घ्या. आजच व्हायला पाहिजे. आणि काही अडचणी असतील तर आम्हाला कॉल करा. आम्हाला कॉल करा. आमची टीम तयार आहे. बिझी लागत असेल तर WhatsApp मेसेज करा. रिटर्न कॉल करू. आमचं कामच ते आहे लक्षात घ्या, की तुम्हाला या स्टेजला तुम्हाला कुठेही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे लक्षात घ्या. मग आता सगळ्यात इम्पोर्टंट की रँक बद्दल सांगितलं. अगदी मी तुम्हाला सांगतो 30-40,000 रँक आली म्हणून टेन्शन घेऊ नका. बरं ब्रांच सिलेक्शन मात्र इम्पोर्टंट आहे. ब्रांच सिलेक्शन इम्पोर्टंट आहे. काय होतं मी बघितलंय बरं का, की मुलं काय करतात मुलं ओके. "ए तुझी लिस्ट दे, माझी लिस्ट, तुझी लिस्ट मला दे, बघू काय केलंय." दुसऱ्याची लिस्ट घेऊन आहे तशी करायचा प्रयत्न करतात. अरे कष्ट इथं तरी घ्या थोडंसं, इथं तरी घ्या. मी तुम्हाला सांगतो तुम्ही पुणे सोडून बाहेरचे कॉलेजेस बघा. आता तुम्ही विदर्भ मराठवाड्यामधील असाल, तर मी तुम्हाला सांगतो शेगावला इंजिनिअरिंग कॉलेज आहे माहिती आहे का? अरे बेस्टच आहे. पुण्याला यायचा हट्ट करूच नका. जर तुम्ही त्या आसपास असाल, तर ते नो डाउट बेस्ट कॉलेज आहे. तुम्ही बारामती, फलटण या भागातील असाल, तर विद्या प्रतिष्ठान, कमलनयन बजाज बेस्टच आहे. कोल्हापूरला के-आय-टी, टी-के-आय-टी, आर-आय-टी नो डाउट चांगले कॉलेजेस आहेत. साताऱ्यात तुम्हाला मी सांगतो कर्मवीर भाऊराव पाटील. ओके. आता त्या कॉलेजनं काही गोष्टी चेंजेस करायला पाहिजे होत्या, नाही झाल्या. त्यामुळे ॲडमिशन्स जातायत बाहेर. पण मी तुम्हाला सांगतो, की माझा गेल्या वर्षीचा 94 पर्सेंटाइलच्या स्टुडंटला मी के-व्ही-पीला ॲडमिशन घेतलंय. कारण मला माहिती आहे, की आपल्याला विचार केला पाहिजे, की नक्की आपली गरज काय? काउन्सिलिंगमध्ये सगळ्यात इम्पोर्टंट ते आहे, की तुम्हाला नक्की पुढे करायचं आहे काय? ओके. आता ज्या आमच्या स्टुडंटनं के-व्ही-पीला ॲडमिशन घेतलंय, आम्हाला एम-पी-एस-सी थ्रू चांगली पोस्ट मिळवायची आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग घेतलंय. हो सर, पण 94 ला वालचंद सुद्धा मिळू शकलं असतं. मिळू शकलं असतं. व्ही-आय-टी पुण्यातलं मिळू शकलं असतं. अरे पण आर्थिक परिस्थितीचा सुद्धा विचार करावा लागतो इथं.
मग सगळ्या गोष्टींचा प्रॉपर विचार करून मी तुम्हाला आता अभिमानानं सांगतोय, तो माझा स्टुडंट जो आहे, तो स्वतःची फी स्वतः पेड करतोय. त्याला पार्ट टाइम जॉब माझ्या इथंच तो करतोय. त्याचे सेपरेट असे असतात ना, वन टू वन कोचिंग काही पालकांना हवं असतं, छोट्या मुलांचं. तो ते घेतोय. हे सगळं जमतंय. तो घरातल्यांना मदत करतोय. सगळ्या गोष्टी पॉसिबल होतायत लक्षात घ्या. मग हे असे डिसिजन व्हायला पाहिजेत ना. पुणेच पाहिजे हा हट्ट योग्य नाहीये. पुण्यात गेल्यानंतर सगळ्या चांगल्या गोष्टी होणार मला माहिती आहे, माहिती आहे. पण पालकांची आर्थिक परिस्थिती. आता काल काउन्सिलिंगला एक जे पालक आले होते, 2.5 तास गेला आमचा. पण विषय काय होता, की सर मला 2 मुली आहेत आणि 2 जुळी मुलं झाली पुन्हा. ठीक आहे. टोटल 4 आहेत. चौघाच्या शिक्षणाचं बघायचंय. ओके. पालक एस-टी मध्ये आहेत. माझे वडील पण एस-टी मध्ये काम केलं आयुष्यभर माझ्या वडिलांनी. मला माहिती आहे, की पगार किती असतो, काय असतो, सगळ्या गोष्टी माहिती आहेत. मग एकाच वेळी 4-4 मुलांचा खर्च करायचा असेल, तर पालकांच्यावर बर्डन नाही येणार का? येणार की नाही? बरं थोडा आहे 4 वर्ष खर्च करायचंय. मग अशा वेळेस तुम्ही स्ट्राँगपणे डिसिजन घेतलं, की कॉलेज नाही मॅटर करत. मी माझ्या हिमतीनं सगळं करू शकतो, तर होतंय. आता परवा एका लग्नाला मी गेलो होतो. माझी स्टुडंट होती. के मधूनच शिक्षण झालं होतं. सी-एस केलं होतं. प्लेसमेंट आहे Infosysमध्ये. पॅकेज खूप छान आहे. बरं मी असं इन्सिस्ट करत नाही, की तुम्ही लोकलच घ्या म्हणून. तुमचे मार्क्स चांगले आहेत ना, मग ऑब्व्हियसली टॉपचं कॉलेज बघायचं असतं. टॉपचंच कॉलेज बघायचंय. आता कराड गव्हर्नमेंट कॉलेजला घेऊ दे, मेकॅनिकल मिळतंय. का पुण्यातलं कॉलेज घेऊ देत? तर मी क्लिअरली सांगतो, कराडला सुद्धा मुलींना सुद्धा फी जास्त आहे. 70,000 भरावे लागतात मुलींना. अरे मुलींना शिक्षण मोफत असताना कराडमध्ये किती भरावं लागतंय? 70,000 प्लस राहण्या-खाण्याचा खर्च. मग एकूण पुणे एवढाच खर्च होतोय. म्हणजे मुद्दा लक्षात आला का, की तुम्हाला त्या कॉलेजमधून काय हवंय? काय हवंय? आता पुण्यात तुम्ही गेला, तर ऑब्व्हियसली व्ही-डबल-आय-टी हे जे कॉलेज आहे तिथं सिव्हिल इंजिनिअरिंग. ते पहिलं वेगळं होतं बरं का. आता मर्ज झालंय माहिती आहे मला, तुम्हाला पण माहिती आहे. पण अगोदर माझ्या एका टॉपरनं व्ही-डबल-आय-टी कोंढवा भागात आहे लक्षात घ्या. तिथं सिव्हिल इंजिनिअरिंग घेतलं. शॉकिंग. ओके. शॉकिंग होतं सगळ्यांना. मला नव्हतं शॉकिंग. माझे सगळे टॉपर सिव्हिलच घेतायत किंवा मेक तरी घेतात म्हणूया आपण. टार्गेट वेगळं आहे प्रत्येकाचं. सी-डी-एस कंबाइंड डिफेन्स सर्व्हिसचं त्याचं टार्गेट होतं. तिथं अचिव्हमेंट थोडंसं नाही झालं. पण व्ही-डबल-आय-टीमध्ये काय झालं सांगू का? 4ही वर्षात त्याचे जे सी-एसशी रिलेटेड कोर्सेस आहेत ना, सगळे कंप्लीट झाले होते. ऑलरेडी एक्स्ट्राऑर्डिनरी स्टुडंट होता. सिव्हिल बरोबर त्याने तेही केलं. म्हणजे पुण्यात राहून त्या गोष्टी मिळतायत. ओके. मग त्या कदाचित कराडमध्ये नाहीच मिळणार. पण मला सर ते नाही करायचं कोडिंग वगैरे. मला आवडतच नाही कोडिंग. मला मेक करायचंय. पुढं गेटची एक्झाम द्यायची आहे. ओके. मला एम-टेक करायचंय किंवा मला मेकमधून प्लेसमेंट हवी आहे. मला ते नाही आवडत. मग अशा वेळेस कराड ऑप्शन पण चांगला राहील. मेकॅनिकलसाठी बेस्टच आहे. पण सिव्हिल मी तुम्हाला सांगतो काय झालंय त्या मुलाला 12,00,000ची प्लेसमेंट मिळाली लक्षात घ्या सिव्हिलमधून. म्हणजे ब्रांचेस चांगले आहेत. तुम्हाला तुम्ही अजून खूप लहान आहेत बाळांनो. मी तुम्हाला खरं सांगू का? आता व्हिडिओ थोडासा वाढणार आहे बरं का. मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग. माझ्या वडिलांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं. माझे एक मयूर सर होते, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. अजून एक सर होते, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. कुलकर्णी सर, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. ये रेहान सर, मेकॅनिकल इंजिनिअरिंग. म्हणजे मुद्दा काय? म्हणजे सगळेजण मेकॅनिकल इंजिनिअर एवढे कसे काय माझ्याकडे? ओके. स्कोप होता. मुलं मेकॅनिकल घेत होते लक्षात घ्या. मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेत होते. स्कोप होता म्हणून. माझी आवड नव्हती ती. माझी आवड ही आहे टीचिंग. देवाच्या कृपेनं, नशिबानं मला कळालं, की हे मला आवडतंय. फार लवकर कळालं मला. इंजिनिअरिंगला असतानाच कळालं. जेव्हा मी माझ्या लहान भावांचा अभ्यास घेतला ना, तेव्हा मला कळालं. माझे वडील पण एकदा मला म्हणले, युनिट टेस्ट होती. माझे वडील म्हणले, की "छोट्या बहिणीचा अभ्यास तू घे, तुझं कळतंय तिला." ओके. बहिणीनं पहिला पप्पांना सांगितलं. डायरेक्ट मला नाही सांगितलं. पुन्हा वडिलांनी वडिलांनी मला सांगितलं. मग मी शिकवलं आणि मी शिकवलेलं कळतंय. त्यांच्या पण लक्षात आलं, माझ्या पण लक्षात आलं. ठीक आहे, ही सुरुवात झाली. तशी तुमची आवड ओळखायला फार वेळ लागणार आहे. सध्या तुम्ही फक्त स्कोप बघतायत बरेच जण. ओके. म्हणून सी टेकचा आग्रह करतायत. स्कोपपेक्षा ना तुम्ही आयुष्यभर कुठल्या गोष्टीत करियर करणार आहे हे बघायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन कोल्हापूरमध्ये होतंय, साताऱ्यामध्ये होतंय, ऑनलाईन सुद्धा होतंय. तुम्ही आम्हाला कॉल करा, आमच्याशी डिस्कशन करा आणि आता आपलं नेक्स्ट टार्गेट असणार आहे लिस्ट बनवायची आहे. मग इतका वेळ तुम्ही मला ऐकलं. मनापासून धन्यवाद तुमचे. आभार मानतोय तुमचे मी. योग्य निर्णय घ्या. आता चुकू नका. ओके. कॉलेजसाठी ब्रांच कॉम्प्रोमाईज करताय. ओके. 4 वर्ष बरं वाटेल, पण 4 वर्षानंतर मात्र नाही. कॉलेजचं नाव आपल्यापासून दूर होईल लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, याचा विचार करून निर्णय घ्यायचा आहे आणि चांगलाच निर्णय तुम्ही घेणार मला माहिती आहे. ऑल द बेस्ट.